श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीड निद्रा कै भेटशी बा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचा श्रीमद दासबोध हा ग्रंथ म्हणजे माणूस घडवणारा ग्रंथ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्या ग्रंथाचं आपण चिंतन करतोय. जसं जसं म्हणजे सुरुवातीला स्तवन झालं, मूर्ख लक्षणं झाली, भक्तीची लक्षणं झाली, असे आपल्याला समजतील असे विषय होते. पण हळूहळू जसा विषय खोलात जायला लागला तसं तसं आपल्याला प्रश्न जास्त पडायला लागतात. पण माझं एक म्हणणं आहे की मुळातच एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण सगळेजण हा जो आत्मज्ञानाचा प्रवास आहे या विषयाचं जे चिंतन करतो, तर आपण मुळात स्थूलात राहून ते अतिशय सूक्ष्म असणारं जे स्वरूप आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे दोन्ही इतकी टोकं आहेत, त्याच्यामुळे आपल्याला बरेच प्रश्न पडू शकतात आणि त्यात काही चूक नाही आहे. पण तरीसुद्धा म्हणजे खरं त्याचा अनुभव असणार आहे किंवा अ, त्याची प्रचिती आलेली आहे, आपण बोलणारही नाही आहे, ऐकणारही नाही आहे. त्यामुळे आपण फक्त शब्द जाणून घेतोय हे प्रामाणिकपणे मान्य करायला हरकत नाही. आणि ते शब्द जाणून घेताना बऱ्याचशा आपल्या कसरती होत आहेत. पण तरीसुद्धा समर्थांनी आपल्या ह्या दासबोधामध्ये एक एक संकल्पना इतक्या स्पष्ट आणि सोप्या करून सांगितल्या आहेत ना, की त्याची उकल जरा नीट आपण त्याचं मनन चिंतन केलं तर होते. आता हा सगळा प्रवास आत्मज्ञानाकडे घेऊन जाणार आहे. आणि या मार्गावरनं जाताना आपल्याबरोबर काय हवंय? या प्रवासामध्ये तुला बरोबर काय काय घेऊन जायचंय? याचं मार्गदर्शन समर्थ आपल्याला करतात. आणि हे अगदी पहिल्या समासापासनं, पहिल्या दशकापासनं त्यांनी चालू केलंय. म्हणजे स्तवनामध्ये नम्रता आली, सदाचार आला, मूर्खलक्षणामध्ये काय नको, काय हवं, भक्तीमध्ये नवविधा भक्तीच्या टप्प्यातनं जा, त्यातून तुला काय शिकता येईल. हे सगळे एक 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 टप्पे घेत समर्थ आपल्याला घेऊन आलेत. मग एक आत्तापर्यंत एवढं लक्षात आलं, की या प्रवासात काय काय हवं? तर नम्रता हवी, सदाचार हवा, सकारात्मक विचार हवेत. मुख्य म्हणजे 5वा दशक 8वा सद्गुरूंची कृपा हवी. या सगळ्याच्या बरोबरीने ही सृष्टी कशी झाली, या सगळ्याचं ज्ञानही समर्थ आपल्याला देतात. आणि आता आपला चालू आहे विषय विवेक आणि वैराग्य. ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रवासामध्ये हव्यात. आणि काय नको? तर षड्विकार नकोत, अहंकार नको, नकारात्मक ऊर्जा नको, अवगुण नकोत. या सगळ्या गोष्टी समर्थ आम्हाला त्या वेळेला दाखवून देतात. म्हणजे जसं विमान प्रवास करत असताना केबिन लगेजमध्ये काय ठेवू शकता आणि काय नाही याची आपल्याला एक लिस्ट दिलेली असते, माहिती असतं. आणि मग ज्या वस्तू आणायच्या नाहीत, त्या जर चुकून आपल्याबरोबर आल्या, तर त्या कितीही महाग असल्या, कितीही चांगल्या असल्या, कितीही नवीन कोऱ्या असल्या, तरीसुद्धा ते लोकं काढून टाकतात आणि आपल्या नजरेसमोर तिथल्या डस्टबिनमध्ये टाकून देतात. म्हणजे आपल्यासाठी जे चांगलं आहे असं आपल्याला वाटतं, ते नेमकं त्यांना घातक वाटतं आणि ते त्या गोष्टी काढून टाकतात. तोच या प्रवासातला प्रकार आहे. या प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला आवश्यक असणारा विवेक विचार जो आहे, जो आपण आता समजून घेतोय, तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा आपल्या बॅगेमध्ये असणं गरजेचं आहे. आणि मागच्या वेळेला जे आपला विवेक या विषयावर प्रश्न उत्तर झालं, तर त्याच्यावरनं एक गोष्ट स्पष्ट करावी असं वाटलं, की हा जो विवेक आहे, विवेक विचार आहे, तर त्याच्यावर आपले जे त्रिगुण आहेत, हे त्रिगुण नक्की परिणाम करत असतात. आता आपल्याला हे कळलं, की नित्य, अनित्य, शाश्वत, अशाश्वत, योग्य, अयोग्य यातला भेद कळणं म्हणजे काय? विवेक.
आता एक लक्षात घ्यायचं, मन जसं आहे तसेच आपले विचार असतात आणि या मनावर या त्रिगुणांचा प्रभाव असतो. आता हे त्रिगुण आपल्याला माहिती आहेत, कारण दुसऱ्या दशकामध्ये याचा विचार येऊन गेलाय. सत्व, रज, तमोगुण हे 3 जे गुण आहेत, ते वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आपल्या मनावर परिणाम करत असतात. आता थोडक्यात बघूया. पहिला आहे सत्वगुण, जो या विवेकाचा मित्र आहे. हा सत्व म्हणजे काय? शुद्धता, शांतता. जेव्हा मन सत्वप्रधान असतं, तेव्हा विचार एकदम स्वच्छ, स्थिर, निस्वार्थी असे असतात. तेव्हा मन एकदम निर्मळ असतं. त्या ठिकाणी राग नसतो, द्वेष नसतो, स्पर्धा नसते आणि अशा वेळेला हा जो विवेक विचार आहे, तो तेजस्वी बनतो आणि म्हणून तो विवेकाचा सत्वगुण हा मित्र आहे. या सत्वगुणामुळे निर्णय शांतपणे घेतले जातात. भावनांवर नियंत्रण असतं आणि या ठिकाणी दीर्घकालीन कल्याणाचाच विचार असतो. कल्याण केवळ स्वतःचं नाही, तर ते इतरांचं देखील. इतका व्यापक विचार ह्या गुणामध्ये असतो. दुसरा आहे रजोगुण. तो काय करतो? तर विवेकावर पडदा टाकतो. आता रज म्हणजे काय? क्रिया किंवा इच्छा. या रजोगुणामुळे काय असतं? अस्थिरता असते, चंचलता असते. या गुणामुळे महत्वाकांक्षा जबरदस्त असते. आता रजप्रधान जे मन असतं, त्या मनामध्ये सतत काहीतरी हवं अशी धडपड असते. तुलना, स्पर्धा यामध्ये तो जीव गुंतलेला असतो आणि बहुतेक प्रापंचिक हे रजोगुणी असतात, हे लक्षात ठेवा. या रजोगुणी व्यक्तींमध्ये विवेक असतो, पण तो इच्छा आकांक्षा ह्या ज्या असतात ना, त्याच्या धुक्यामध्ये झाकलेला असतो. म्हणजे रजोगुणी माणसाला संयम योग्य आहे हे माहिती असतं. पण त्याचा जो अहंकार असतो, तो अहंकार त्याच्या या संयमावर मात करतो. म्हणजे अहंकारामुळे संयम हा गुण झाकला जातो. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तर त्यामध्ये हा अहंकार त्या निर्णयावर प्रभाव टाकतो. असा हा रजोगुण, जो आपला विवेक झाकून टाकतो. आणि तमोगुण विवेकाला झोपवणाराच आहे. आता हा तम म्हणजे काय? तर जडता, आळस, अज्ञान. तमप्रधान मनामध्ये विचार करण्याची उर्मीच नसते. म्हणजे योग्य काय, अयोग्य काय हा विचार या ठिकाणी होत नाही. तमामुळे काय होतं? तर जे चुकीचं आहे ते योग्यच वाटायला लागतं. आळशी असल्यामुळे काय होतं? जबाबदारी कुठलीही नको आणि आपण चुकत नाही हाच भ्रम या लोकांचा असल्यामुळे त्यांच्याकडनं आत्मपरीक्षण घडत नाही. म्हणजे हा जो तमोगुणाचा आपण विचार बघितला, त्याच्यामध्ये तमोगुण विवेकाला झोपवतो. आता मग आपण करायचं काय? आता हे जर परिणाम करतात, तर मग आपण करायचं काय? समर्थ सगळ्याची उत्तर आपल्याला देतात. हा जो विवेक विचार आहे, तो सत्वगुणामध्ये अधिक फुलतो. पण जर विचार केला ना, तर हा रज आणि तम हे जे गुण आहेत ना, त्याच्याबरोबर त्याचा संघर्ष सारखा चाललेला असतो. म्हणजे ही लढाई एक प्रकारची चालू असते, पण त्याच्यामुळे आपला जो विचार आहे, तो जास्तीत जास्त प्रगल्भ होत जातो. आता कसं ते बघा. समजा एखादी व्यक्ती रागाच्या भरात आपल्याला जर वेडं-वाकडं बोलली, काही कठोर शब्द वापरले, रागात काही कोणी फार प्रेमाने बोलतच नाही. त्यामुळे रागामध्ये वेडं-वाकडं पुढची व्यक्ती बोलते. अशा वेळेला आपलं मन जर शांत असेल, म्हणजे सत्वप्रधान असेल, तर आपण थोडं थांबतो, एक दीर्घ श्वास घेतो आणि विचार करतो, की तो आत्ता चिडलाय. त्याला आपण काय बोलतोय, काय वागतोय याचं त्याला भान नाही. अशा परिस्थितीत मी त्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर देणं हे योग्य नाही. मग पुढची व्यक्ती कितीही कठोर बोलली, तरी आपण शांत राहतो. इथे हा विवेक विचार आहे. म्हणजे आपला जो निर्णय आहे, तो संतुलित राहिला. पण जर आपल्या मनावर रजोगुणाचा प्रभाव असेल तर?
तेव्हा काय होतं, मनातला अहंकार जागा होतो आणि पुढच्या माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं जातं. हे सगळ्यात चुकीचं आहे. पण हा रजोगुण आहे. प्रतिक्रिया देणं, उतावळेपणा, स्वतःचं वर्चस्व दाखवण्याची वृत्ती, हा सगळा त्याचा स्वभाव आहे. इथे काय होतं, विवेक पूर्ण नष्ट झालेला नसतो. तो आतनं सांगत असतो, "थांब, जरा शांत राहा." पण रजोगुण जो आहे, तो या विचारांना झाकून टाकतो. आणि या क्षणी जर आपण स्वतःला सावरलं, तर काय होतं, विवेकाने या रजोगुणावर विजय मिळवला जातो आणि याच्यामध्ये विवेक अधिक मजबूत होतो. म्हणजे ते विवेक कसा वापरायचा, हे या त्रिगुणांवरती हे आपल्या लक्षात येतं. अजून एक छोटं उदाहरण बघूया. नवीन वर्षी बरेच जण काही ना काहीतरी नेम करत असतात. रोज निशी लिहायची किंवा रोज सकाळी साधना करायची. असा एक बरेच जण नेम करतात. पहिला दिवस उत्साहात पार पडतो. म्हणजे सुरुवातीला आमचा सत्वगुण इतका प्रभावी असतो, की आम्ही नेमाने या गोष्टी करत राहतो. काही दिवस हा प्रभाव टिकतो. म्हणजे आपण म्हणतो ना ते स्मशान वैराग्य, तसाच प्रकार इथेही काहीसा घडतो. काही दिवस आपण इतकं नेमाने उठणार, करणार, मग एक दिवस असा येतो, आपण विचार करतो रोज चाललंय, उद्या करूया. उद्या करूयावर गाडी आली, म्हणजे तो आला तम, आळस. या ठिकाणी आपल्याला विवेक विचार सावध करतो. रोज साधना करण्याचा तुझा संकल्प उत्तम आहे, तो मोडू नकोस. उठ. हे जरी सांगत असला, तरी सुद्धा जर तमाचा प्रभाव असेल, तर माणूस झोपून जातो. आणि जर आपला विवेक जागा असेल, विवेक प्रगल्भ कधी होतो, तर त्या तमावर मात करून जेव्हा माणूस उठतो आणि आपली नित्य साधना चालू ठेवतो, तेव्हा या तमावर विजय मिळवला जातो. तर हा त्रिगुण आपल्यावर असा परिणाम करत असतो आणि त्याच्यावर आपल्याला विवेक विचाराने कशी मात करता येते, ह्याचं थोडंसं चिंतन मुद्दामून बघितलं. कारण विवेकाला हे सगळे गुण झाकून टाकतात. पण जर मन शुद्ध केलं आणि म्हणजे जर मन आपलं शुद्ध असेल ना, तर विवेक आपोआपच तेजस्वी होत जातो. आणि तेव्हा मग योग्य काय, अयोग्य काय याची निवड अचूक करता येते आणि ही निवड अचूक करता आली, की प्रपंच नेटका होतो आणि परमार्थ देखील साधतो. ह्या दशकाचं सुरुवातच ते ना, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. हे जेव्हा संतुलन आम्हाला साधतं ना, तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य होतात. माणसाला योग्य अयोग्य ओळखायची क्षमता पहिल्यापासूनच मिळालेली आहे. म्हणजे बघा, चुकीचं वर्तन घडलं, तर मनामध्ये हा विचार येतो, की "अरे, हे बरोबर नाही बरं का." हा आवाज म्हणजे आतून जे आपल्याला जाणवतो, तो खरा विवेक आहे. म्हणजे आपण लहान मुलांमध्ये पण बघतो, की त्यांना तसं जाणीव नसते, चूक काय, बरोबर काय. पण काहीतरी चुकीचं घडलं, की 2 पावलं मागे येतात. चेहरा त्यांचा कावरा-बावरा होतो. म्हणजे इतके लहानपणापासून आपल्याला ही जाणीव आहे. योग्य-अयोग्य निवड करण्याची ही जाणीव आहे. फक्त आपल्याला ते लहानपणापासूनच समजवायला लागतं. आपला हा विवेक जेव्हा आपला हा आवाज येतो, की "अरे बाबा, हे बरोबर नाहीये." हा जेव्हा आवाज सांगतो ना, तेव्हा त्या विवेक विचाराचा आदर करणं महत्वाचं आहे. नाहीतर मग रज आणि तम हे गुण आपले वाढतच जातात. आणि हा मग तुला प्रयत्न कसा करायचा आहे? ह्या भौतिक जगात जगत असताना, परमार्थ करत असताना, तुला तुझे प्रयत्न कसे करायचेत, हे सांगणारा आपला आजचा समास आहे. प्रत्यय निरूपण. प्रयत्नवादाची महती सांगणारा असंच आहे. समर्थांनी नुसतं प्रयत्न शिकवले नाहीत, तर त्यांनी अचूक प्रयत्नांवर भर दिलेला आहे. आणि हे अचूक प्रयत्न कसे कर, हे समर्थ आपल्याला या ठिकाणी अधिक प्रभावीपणे सांगतात. आता आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव येत असतात. सुख-दुःखाचे प्रसंग आहेत, यश-अपयशाचे प्रसंग आहेत, वेगळे-वेगळे अनुभव येत असतात आणि या अनुभवातनं आपल्याला जे प्रत्यक्ष जाणवतं किंवा ज्याचा आपल्याला प्रत्यय येतो, जे पटतं आपल्याला, त्याला प्रत्यय असं म्हणतात. म्हणजे उदाहरण बघायचं झालं तर जर म्हणजे इथे हात लावला तर तुला चटका बसेल.
असं सांगितलं जातं. आगीत हात घातला तर हात भाजतो हे आपल्याला सांगितलं जातं. म्हणून मग आपल्याला सांगितल्यावर विषयाची परीक्षा घ्यायला जायची नसते. पण तरी सुद्धा आपला जर हात लागला, आपल्याला प्रत्यक्ष चटका बसला, की आपल्या कायम लक्षात राहतं. म्हणजे हे जे अनुभव आहे त्यातनं काय होतं, ही खात्री निर्माण होते. हा झाला प्रत्यय. समर्थांनी प्रत्यय निरूपणाला प्रत्यय हा शब्द का तर हा अनुभव जो आहे त्याला प्रत्यय म्हणायचं. म्हणजे ऐकलेलं जे आहे ज्ञान ते वेगळं आणि स्वतःच्या अनुभवातनं पटलेलं ज्ञान म्हणजे प्रत्यय. आणि या निरूपणामध्ये काय होतं, या अनुभवांचा विचार करून त्या मागचं जे कारण आहे ते शोधून काढायचं आणि जीवनाला योग्य दिशा द्यायची असं हे निरूपण असतं. म्हणजे आलेला अनुभव म्हणजे ज्ञान मिळणं आणि अनुभव प्रत्यक्ष घेणं. हा अनुभव म्हणजे हा प्रत्यय. हे थोडक्यात स्वतःच्या अनुभवाचं चिंतन करून जीवनाचं सत्य समजून घेणं म्हणजे प्रत्यय. प्रत्यय निरूपण. तो समाज आपण बघणार आहोत. कारण समर्थांच्या दृष्टिकोनातनं माणूस केवळ ग्रंथ वाचून शहाणा होत नाही. तो अनुभवानेच शहाणा होतो. हे आपल्याला समर्थांनी जरी सांगितलं, तरी आपला पण विचार काय आहे, की खरंच अनुभव हाच आपला गुरु आहे. अनुभवाशिवाय आपण शहाणे होत नाही. ऐकीव गोष्टी असतात, असं झालं, तसं झालं. म्हणजे जसं मगाशी विमानाचं उदाहरण दिलं, की मी जोपर्यंत विमान प्रवास करत नाही, तोपर्यंत मला माहिती असतं, की हे न्यायचं नसतं, ते न्यायचं नसतं. जेव्हा प्रत्यक्षात बॅग भरते, तेव्हा काहीतरी चूक होतेच. आणि म्हणजे पहिला विमान प्रवासामध्ये होतंच, की काहीतरी सेंटची बाटली ठेव, पावडर ठेव, काहीतरी ठेवलं जातं आणि मग आमच्या नजरेसमोर त्या गोष्टी फेकल्या जातात. हा स्वानुभवातनं बोलणं आहे हे. कारण हा अनुभव पहिल्या विमान प्रवासात घेतलेला आहे. हा अनुभव आपल्याला शहाणं करतो म्हणून समर्थांनी या ग्रंथातनं किंवा ह्या समासातनं, ह्या अनुभवातनं तू शहाणा हो, हे सांगितलंय. आता प्रपंच करत असताना जे जे कडू-गोड अनुभव आले, त्यातनं आपण शिकावं, आपली चूक ओळखावी आणि विवेकाने पुढे योग्य मार्ग निवडून वाटचाल करावी. हे समर्थ या समासात सांगतात. मग आत्तापर्यंत आलेले आपले जे अनुभव आहेत, त्यातनं आपण शहाणे झालो का? का ते अनुभव आपण फक्त दुसऱ्यांनाच सांगतोय, ह्याचं चिंतन करणं महत्त्वाचं आहे. मग आलेल्या अनुभवातनं जागं होऊन म्हणा, शहाणं होऊन म्हणा, पण त्यातनं आपल्या जीवनाला योग्य दिशा देणं हे महत्त्वाचं आहे. हे सूत्र मला या समासामध्ये गवसलं. कारण बघा आनंदाचे प्रसंग अनेक येतात. या आनंदाच्या प्रसंगामध्ये आपण फक्त आपल्या घरापुरता आनंद मर्यादित ठेवतो का? आपला आनंद बघा, आनंदामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. मग हे असं आपण सगळ्यांमध्ये हा आनंद देतो का? वाटतो का? हे आणि जेव्हा हे करतो ना, तेव्हा आपण खरंच प्रसन्न होतो. आपल्याला खरा आनंद प्राप्त होतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दासबोधातल्या 3ऱ्या दशकामध्ये पण मृत्यू निरूपण वगैरे आलेलं आहे. मनाच्या श्लोकातही समर्थ सांगतात, "मती मंदते खेद मानी वियोगे." आणि तरीसुद्धा आपल्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर आपण त्या दुःखामध्ये किती काळ जगत असतो. आणि मतिमंद हे समर्थांनी म्हटलं हे माहिती आहे. तरीसुद्धा म्हणजे अगदी आपली संध्याताईचं इतक्यात झालं जे तर मी आमच्या एका सरांना मी म्हटलं, की समर्थ म्हणतात, की "मतिमंद ते खेद मानी वियोगे" आणि संध्याताईच्या बाबतीत मी मतिमंद आहे. कारण तिच्या आठवणी मला म्हणजे शांत बसू देत नाहीत. प्रत्येक गोष्टीत मला तिची आठवण येते. अभ्यास करताना, विचार करताना किंवा आमची जी काही चर्चा चालायची त्या गोष्टी आठवतात. आणि मग काय होतं ह्या आठवणीतनं चांगल्या आठवणी काढल्या ठीक आहे, पण तरीसुद्धा यातनं आपल्याला दुःखच येत राहतं. म्हणून समर्थांनी मतिमंद म्हटलेलं आहे. पण इथे सुद्धा जेव्हा मला हा अनुभव येतो, की अरे व्यक्ती जी आली, उपजे ते नाशे. जे जे निर्माण झाले ते नष्ट होणार आहे. हे सगळं माहिती असताना देखील माझा विवेक त्या ठिकाणी जे मला सांगत असला तरीसुद्धा माझं वर्तन ह्या मतिमंद माणसाप्रमाणे होतं.
इथे मला खूप शांतपणे विचार करून हे अनुभव आपल्याला वारंवार येतात. आता काय घरातल्या इतक्या व्यक्तींचं आपल्याला दुरावा सहन करायला लागलेला आहे. पण ह्या अनुभवातनं आपण शहाणं होणं, शांत होणं हे गरजेचं आहे. आणि कधीतरी आपणही त्या लाईनीत आहोत. तिथे काही वयाचं बंधन नाहीये. म्हणजे अ, इतक्यातच अगदी माझे जवळचे काका आम्हाला सोडून गेले. वय वर्ष 97. तेव्हा मग दुःख करणाऱ्या व्यक्ती, की "अरे, आता आमचा नंबर आहे" वगैरे म्हणजे त्यांच्या पाठीमागचे जे आहेत. तेव्हा माझ्या डोक्यात हा विचार आला, की माझी बहीण कोरोना काळामध्ये 58 वर्षी गेली. वयाचं काही बंधन नाहीये. तुमचे श्वास संपले की संपलं ही जाणीव आम्हाला समर्थांनी मृत्यू निरूपणापासून करून दिले. म्हणून या समासात त्यांनी काय मरणाचं स्मरण असावं. स्मरण देवाचं असावं त्याच्याबरोबर मृत्यूचं पण स्मरण असावं. कारण तोही तुमच्या बरोबरीने चाललेला आहे. म्हणजे इथे भीती घातली आहे का? आपल्याला घाबरून जगायला सांगितलं का? नाही. ह्या सगळ्या जाणीवा असू देत. कुठलाही क्षण जो आहे, तो तुझा महत्त्वाचाच आहे आणि तो शेवटचा क्षण आहे अशा ह्याच्यातच जग. मग आपण आपोआपच सगळ्यांची प्रेमाने वागू. कुणाचा रागराग करणार नाही. ही जी गोष्ट त्यांनी मृत्यूनिरूपणापासून आपल्याला सांगितली ना, त्याच्या मागचं कारण हे. तो शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी मला रोजच गोड वागायला पाहिजे. मला ते कर्म माझं रोजच चांगलं ठेवायला पाहिजे आणि मग ही जाणीव मला हे सगळे जे अनुभव असतात ना, ह्या अनुभवातनं मी शहाणं व्हायचंय. आणि समर्थ हेच सांगतात, की संसारातील सुख हे क्षणिक आहे. प्रपंचाबद्दल विचार चाललाय ना, तर ही जाणीव तर करून देतातच, पण त्याच्याबरोबर त्यांनी हे सांगितलं, की जो संसार तुला गोड वाटतोय, त्यातलं सुख हे क्षणिक आहे. हे मला विवेकाने कळलं. हे विवेकाने जे कळणं आहे ना, ही त्या सत्याची प्रत्ययाने आलेली जाणीव आहे. या अनुभवातनं आलेली ही जाणीव आहे. आता विवेकाने कळणं म्हणजे माणसाने शांतपणे विचार करून काय शाश्वत आहे, काय नाशवंत आहे, हे ओळखायचंय. मग वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, या सगळ्या गोष्टी कशा आहेत, म्हणजे एकीकडे आपल्याला हा अभ्यास करत-करत पुढे जायचंय हं. जेव्हा माझं मन एखाद्या वस्तूमध्ये अडकतं, तेव्हा ती नाशिवंत आहे, ही जाणीव जेव्हा मला होते ना, तेव्हा त्याची बद्दलची असलेली अटॅचमेंट कमी होते. कमी व्हायला पाहिजे, हे महत्वाचं. आपल्या दृष्टीने संसारातली सुखं खूप मोठी असतात. पण आत्तापर्यंतच्या म्हणजे आपण आता ज्या टप्प्यावर आलो, त्या टप्प्यावर आल्यानंतर हे सगळं लक्षात येतं, की हे सगळं क्षणभंगुर आहे, हे पटायला लागतं. पण ते कृतीत आलंय का? कृतीत आलंय का हे महत्वाचं. कारण आपण जे जगतोय त्याच्यामध्ये तुम्ही काय कृती करता, काय कर्म करता ह्याला महत्त्व आहे. म्हणजे बघा समजा एखाद्याने नवीन गाडी घेतली, घर घेतलं किंवा त्याला एखादं मोठं यश मिळालं. तर अशा वेळेला काय होतं, त्या माणसाचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण त्याचा हा आनंद कायम टिकतो का हो? नाही. हळू तो आनंद कमीच होत जातो आणि मन पुन्हा दुसऱ्या एका मागणीकडे धाव घेतं. म्हणजे मला पाहिजे ते सगळं मिळत असतं, पण तरीसुद्धा ह्या सगळ्या मिळालेल्या गोष्टीतनं मला पूर्ण समाधान मिळत नाही. पुन्हा नवीन काहीतरी प्राप्त करण्यासाठी माझी धडपड चालू होते. मग म्हणजे काय होतं, थोडं थांबून, विचार करून, वस्तूचं खरं स्वरूप ओळखणं, याला विवेकाने कळणं म्हणतात. हा विवेक विचार मला छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतं. म्हणजे मला आता इतक्या वर्षानंतर जर कळलं, की हे क्षणिक सुख आहे, तर ह्या क्षणिक सुखात गुंतून न जाता त्याचं खरं स्वरूप ओळखणं म्हणजे विवेक आहे. म्हणजे विवेकाचं स्वरूप इतक्या वेळा सांगून सुद्धा आपल्याला खूप वेळा लक्षात येत नाही. म्हणूनच बहुतेक समर्थांनी या दशकात विवेक वैराग्य निरूपणाचा समास स्वतंत्र लिहिलाय. आत्तापर्यंत खूप वेळा त्यांनी विवेकाचं महत्त्व सांगितलं. तसंच ह्या अनुभवातनं सुद्धा विवेकाचं महत्त्व समर्थ आपल्याला ह्या 30 ओव्या आहेत ह्या आपण आज जो समाज बघतोय त्यामध्ये 30 ओव्या आहेत. तर ह्या 30 ओव्या असणाऱ्या समासामध्ये प्रपंचामध्ये यशस्वी होण्यासाठी
कोणता अचूक प्रयत्न करायचा आहे ते आपल्याला समर्थ सांगतायत. अचूक प्रयत्नाला खूप महत्व आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे प्रापंचिक माणूस हा कसा असतो, तर वासना प्रधान आहे. त्याची वृत्ती कशी आहे, तर सतत काहीतरी मिळालं पाहिजे. ह्या वस्तू आण, त्या वस्तू आण. म्हणजे आपल्याला जे षड्विकारांचं जे वर्णन समर्थांनी केलेलं आहे ना, त्यामध्ये मोह, लोभ हे जे सांगितले, मला प्रत्येक गोष्ट हवीशी वाटते. चांगलं आहे. प्रापंचिक माणूस आहोत, आपल्याला वाटतंच की आपल्याला काही ना काहीतरी हवं. पण मुद्दा असा आहे, की एखादी गोष्ट घरी आणावी अशी वाटणं हे चांगलं. पण ज्या गोष्टी जुन्या झाल्या आहेत, ज्या गोष्टी नको आहेत, त्या आपण टाकून देतोय का? तो मोह सुटतोय का? म्हणजे बघा, नवीन वस्तू आणायचा मोह सुटत नाही, जुन्या वस्तू टाकून द्यायच्या नाहीत, म्हणजे तोही लोभ सुटत नाही. म्हणून मग पूर्वी लोकं जे माळे बांधायचे, माळ्यांवर वस्तू जाऊन पडायच्या. लोभच सुटत नाही, मोह सुटत नाही. पण म्हणूनच प्रापंचिक माणूस हा वासनाप्रधान आहे. सतत काही ना काहीतरी पाहिजे ही त्याची मागणी एकीकडे त्याला दुःखात नेत असते हे त्याच्या लक्षात येत नाही. बरं इतकंच नाही ह्या मागण्यांबरोबर त्याचं मनोराज्य पण तो रचत राहतो. कल्पनेच्या विश्वामध्ये रमून जातो. अशी एकच नाही तर अनेक इच्छांचे तरंग त्याच्या मनात उठत असतात, समर्थ ह्याच्यात वर्णन करतात. आणि ह्या तरंगांमुळे काय होतं, माणूस अस्थिर, अशांत राहतो. आम्ही स्थिर राहण्यासाठी प्रयत्न करतोय. शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय. पण ह्या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मी कितीही उपासना केली, कितीही साधना केली, तर तरीसुद्धा ह्या गोष्टी, ह्या इच्छांचे तरंग जोपर्यंत संपत नाहीत, तोपर्यंत मला खरी शांतता लाभणार नाही. कारण तो ज्या कल्पना करतो, त्यातलं सगळं घडतं असं नाही ना. आपण आपल्या परीने कल्पना करत राहतो. पण ह्या सगळ्या कल्पना प्रत्यक्षात साकार होत नाहीत आणि मग त्यामुळे काय होतं? दुःख आणि दुःखच पदरात पडतं. आणि म्हणून मग मग तिसरा दशक जो आहे, की माणूस जन्माला येतो हेच दुःखाचं कारण आहे. जन्म दुःखाचं कारण. जन्माला आल्यानंतर त्याची ही आसक्ती सुरूच होते ना. मग माणसांविषयी आहे, घराविषयी आहे, वस्तूंविषयी आहे. सगळ्या इच्छा इच्छा तर इतक्या असतात. समर्थांनी खूप छान वर्णन केले. काय असतात या इच्छा? बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, मनासारिखे असावे सकळ काही. चांगलं-चुंगलं खायला-प्यायला मिळावं, पांघरायला उत्तम वस्त्र मिळावं. थोडक्यात सगळं काही मनासारखं असावं, असं प्रापंचिकांना वाटत राहतं. अगदी लहान मुलांना सुद्धा वाटतं. फक्त प्रापंचिकच असं नाही. सगळ्यांना असं वाटतं, मला पाहिजे ते सगळं मिळावं. पण जर तसं घडलं नाही, तर वाईट हे आहे, की जर एखादी गोष्ट तशी घडली नाही, तर माणूस त्याचं खापर प्रारब्धावर फोडतो. सगळा दोष नशिबाचा आहे. मी इतके कष्ट केले, तरीसुद्धा मला काही मिळत नाही, पाहिजे ते मिळत नाही, असं म्हणून तो दुःखी होतो. समर्थांच्या दृष्टीने ही माणसं सगळी करंटे आहेत. हे करंटेपणाचं लक्षण आहे. अचूक यत्न करवेना, म्हणून केले ते साजेना. आपला अवगुण जाणवेना, काही केल्या श्रीराम. आपला जो म्हणजे आपल्याकडनं अचूक प्रयत्न होत नाहीये. आपला प्रयत्न होत नाही, पण दुःखाचं खापर कोणावर फोडलं? प्रारब्धावर. दोष सतत नशिबाला देत राहायचं. समर्थांचं काय सांगणं आहे, की "अरे बाबा, तुझ्याकडनं अचूक प्रयत्न होत नाहीत. तू अचूक प्रयत्न करत नाहीयेस, त्यामुळे तुला यश मिळत नाहीये." म्हणजे दोष कुणाकडे? आपल्याकडे. दोष आपल्याकडे आहे हे लक्षात घेणं आणि हे म्हणजे म्हणतो ना आपण, की काही गोष्टी आम्ही एक्सेप्ट केल्या पाहिजेत. तसं आहे ते. स्वीकारलं पाहिजे, की ही माझी चूक आहे. माझ्याकडून योग्य अशा पद्धतीने वाटचाल झाली नाही. त्यामुळे मला यश मिळालेलं नाही. म्हणजे मुलांना परीक्षेमध्ये सगळ्या मुलांना पोर्शन तोच असतो. त्याच पद्धतीने शिकवलं गेलेलं असतं. पुस्तकं तीच असतात. पण तरीसुद्धा एकाचा पहिला नंबर येतो, एक जण नापास होतो. का घडतं असं?
अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती अचूक पद्धतीने केली नाही तर काही मुलांना यश मिळतं, काही मुलांना अपयश. म्हणजे दोष कुणाचा आहे? अभ्यास करणाऱ्याचा आहे. आता मी शाळेत नाहीये, पण मी उपासना करते, मी साधना करते. काही ना काहीतरी चांगलं प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करते. हे माझं सिलेबस आहे. पण हे सगळं करत असताना मी षड्रिपूंमध्ये अडकते. राग, द्वेष याच्यामध्ये अडकते. म्हणजे पोर्शनच्या बाहेर गेले ना मी आणि त्यामुळे मला अपयश पदरात पडतं. म्हणजे जेव्हा आपल्याला आपणच कसे आहोत हे समजत नाही ना, तेव्हा इतर माणसं कशी आहेत हे लक्षात येत नाही हे समर्थ सांगतात. आधी तू तुला जाणून घे. तुझ्यातल्या चुका जाणून घे. म्हणजे दुसरा कशी प्रगती करतोय पेक्षा मी माझ्यामधल्या चुका काढून कसा माझा प्रवास हा करायचा आहे, ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. आणि मग असं जे लोकं करत नाही, अशा लोकांची अवस्था दीनवाणी होते असं समर्थ सांगतात. म्हणजे सगळ्यात आधी आपण आपल्या अवगुणांचा अभ्यास करायचा. मोठा अभ्यास आहे हा. कारण मुळात मी हे मान्यच करत नाही, की माझ्याकडे काही दोष आहेत. माझ्यामध्ये काही अवगुण आहेत. कारण सामान्यतः आपला स्वभाव कसा आहे, तर मी 100% बरोबर आणि पुढचा 100% चूक. हीच आपली वृत्ती आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, पुढचा माणूस चूक आहे हे डोक्यात ठेवूनच सतत संघर्ष, माझी मतं त्याच्यावर लादणं, माझी मतं कशी सर्वश्रेष्ठ आहेत, हे वारंवार इतरांना सांगत राहणं. हा एक दोष आहे हां, की मी हे केलं. अं, एका वयाच्या टप्प्यानंतर माणूस भूतकाळात रमायला लागतो. म्हणजे मी कायम म्हणते, जेव्हा आपण भूतकाळात रमायला लागतो, तेव्हा आपण ज्येष्ठ नागरिक झालो असं समजायला हरकत नाही. कारण आपण आता रिटायरमेंटला आलोय आणि आपल्याला आठवणी काय असतात? आधीच्या. मी तुझ्या वयाचे होते तेव्हा हे केलं. आम्ही तुमच्या एवढे होतो तेव्हा आम्हाला एवढं स्वातंत्र्य नव्हतं. आमच्या वेळचा काळ हे कुठल्याही पिढीत, कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही जा, हे संवाद आपल्याला आढळतात. कारण मी आता सगळं करून पुढे आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं, अरे ह्या नवीन मुलांना काही येत नाही. मग त्यांना आपण शिकवायला जातो, कुठे संघर्ष निर्माण होतो. आणि मग ती 100% चुकतच आहेत, हा माझा समज ह्या वादाला कारणीभूत ठरतो. त्यामुळे आधी समर्थ म्हणतात, "तू 100% बरोबर आहेस का?" ह्याचा आधी पडताळा कर. 100% मी बरोबर आहे हे गृहीत धरल्यामुळे सतत नावं ठेवणं, दुसऱ्याला बोल लावत राहणं, ही वृत्ती वाढत जाते आणि ही वृत्ती नकारात्मक आहे. सहज घडतात ह्या गोष्टी, पण ह्या गोष्टी माझ्यामधली नकारात्मकता वाढवतायत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण हे जर नाही तर मग आम्हाला आता आपण बघितलं, की ह्या प्रवासामध्ये नकारात्मक ऊर्जा नको. मग आता हे गाठोडं घेऊन आम्हाला पुढे जायचं नाहीये. हे एअरपोर्टवर गेल्यानंतर हे गाठोडं बाजूला टाकायला लागणार आहे. तर वेळेतच ते घेऊच नका ना. ही नकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये नसावी ह्याच्यासाठीच मला प्रयत्न करायचे आहेत. आणि ज्या क्षणी मला हे समर्थांच्या या ग्रंथातनं कळलं, त्या क्षणापासनं मला ह्या नकारात्मकतेकडे पाठ फिरवायची आहे. आता हे नेमके अचूक प्रयत्न करायचे आणि ते काय करायचे? कारण बघा हे जरी आम्ही पुनर्जन्म वगैरे हा विचार असला, तरी सुद्धा म्हणजे हा तसं पाहिलं तर वादाचा विषय मानणारे मानतात, न मानणारे नाही मानत. समर्थांनी यामध्ये सांगितलंय, की "अरे तू पुनर्जन्माचा विचार करून, की आत्ता नाही जमलं." कारण कदाचित मला अगदी शेवटच्या टप्प्यावर कळेल, की "अरे मी आत्तापर्यंत ह्या चुका केल्या बरं का. मग आता जाऊ दे, पुढच्या जन्मी आपण हे सुधारू." आहेत असे लोकं विचार करणारे. समर्थ म्हणतात, की "अरे, मी पुढच्या जन्मी माझ्यामध्ये सुधारणा करेन, असा विचार करायला तुला लाज कशी वाटत नाही." हाच शब्द समर्थांनी वापरलाय. जे काय असेल ती सुधारणा तुला इथेच करायची आहे
आणि त्याच्यासाठी या क्षणापासून तुला प्रयत्न करायचे आहेत. असं जेव्हा समर्थ सांगतात ना, या क्षणापासून प्रयत्न करायचे, तेव्हा तिथे वयाचं बंधन नाही. मला आज समजलं, मला आजपासून, आत्तापासून, या क्षणापासून माझ्या सुधारणेला सुरुवात करायची आहे. आत्तापर्यंत आलेले जे अनुभव आहेत, त्या अनुभवातनं मला शिकायचं आणि त्या अनुभवातनं शहाणं होऊन मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत. मग आपण प्रत्येकजण म्हणू, की मी आत्तापर्यंत टापटीप जगलो, व्यवस्थित शिस्तीत जगलो, म्हणजे काय आम्ही काय चुकीचं वागलो का? कोणीच कुणाला प्रश्न विचारायचा नाहीये. आपल्याला आत्मपरीक्षण करायचंय आणि ती उत्तरं स्वतःलाच द्यायची आहेत. कुणालाच उत्तरं द्यायची नाहीयेत. कारण हे प्रश्न समर्थ आपल्याला नकळत टाकतायत. कारण एवढ्या 12व्या दशकापर्यंत आल्यानंतर सुद्धा समर्थ आम्हाला सांगतात, की तुला अचूक प्रयत्न कसे करायचेत. आणि मग या अचूक प्रयत्नामध्ये स्वतःमध्ये बदल कसा घडवून आणायचा, हे समर्थ आम्हाला या दशकात शिकवतात. संपूर्ण दासबोधातच शिकवतात. म्हणजे इतके वर्ष आम्ही दासबोध वाचतोय तरी सुद्धा हा बदल कसा घडवून आणायचा हे समर्थांनी जे सांगितलंय, ते वारंवार त्या विचारांचे आघात आमच्या मनावर, आमच्या विचारांवर होतायत. ते म्हणतात, की "तू सतत वाचन करतोयस ना, तर त्या आघाताने तू नक्की शहाणा झालायस." समर्थांना हे अपेक्षित आहे. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलंय, बदल घडवून आणायचा असेल, तर पहिल्यांदा आपल्यातले अवगुण नेमकेपणाने शोधता आले पाहिजेत. म्हणजे जसं आता प्रवासाची आपण काय नको, काय हवं ही लिस्ट बघितली ना, तसं मला माझ्या अवगुणांची यादी करायची. चर्चा कुणाशीच करायची नाही. इथे मी आणि समर्थ एवढेच आहोत. मला कळलं पाहिजे, की हा माझा अवगुण आहे. आणि मग त्याच्यासाठी काय विचार करायचा? सगळ्यात आधी मी सद्गुणांचा पुतळा नाही, हे मान्य करायचं. हे वाक्य अणखर लागत असेल, तर मी सद्गुणाचा पुतळा आहे का? याचा शोध घ्यायचा. दोन्हीचा अर्थ तोच आहे. पण मी सर्व गुणसंपन्न आहे का? याचा शोध घ्यायचा आहे आणि शोधलं की सगळं सापडतं. आणि या शोधाच्या अंती जर माझ्या लक्षात आलं, की इतका प्रवास घडला, तरी सुद्धा माझ्यात राग खूप आहे. पण आता बघा 3 गुण जे आहेत त्याच्यात मी काय म्हणणार? खरं तर मी अजिबात तापट नाहीये. पण समोरचा माणूस असं काही वागतो ना, की मला राग येतोच. आता वास्तविक मला जसं हवं तसं ती व्यक्ती वागत नाही. म्हणून खरं तर मला राग आलेला असतो. म्हणजे बघा, प्रत्येक माणसाची एक वागण्याची, स्वभावाची एक चौकट असते आणि त्या चौकटीमध्ये बसून तो राहत असतो, वागत असतो, त्याचे आचार-विचार सगळं चाललेलं असतं. जेव्हा दुसऱ्या व्यक्तीशी माझा संपर्क येतो, त्याच्याशी मी संवाद साधते, तेव्हा कुठेतरी अरे, आपल्यासारखं हे वागत नाहीयेत, बोलत नाहीयेत. मग ज्याचं डॉमिनेशन जास्त असतो, ती व्यक्ती आपले विचार त्याच्यावर लादायला जाते. आणि जर त्याला पाहिजे तसं त्या मोल्डमध्ये ती व्यक्ती घडली, त्याच्या चौकोनात येऊन ती व्यक्ती बसली, की ती त्याला प्रिय होते. पण काही व्यक्ती नाठाळ असतात ना, तुम्हाला पाहिजे तसं ते वागत नाहीत. ते त्यांच्या विचारानेच जातात. म्हणजे तुमची चौकट असेल, तर त्यांचा आयत असेल. पण माझा स्वभाव असा आहे, की तुझा आयत असला तरी तू त्याचा चौकोन कर आणि माझ्या चौकोनात येऊन बस. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. तुमचा चौकोन असेल, तर पुढच्याची वागायचा वर्तुळ असेल. पुढच्याचा त्रिकोण असेल. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असल्यामुळे वागण्याची पद्धत वेगळी, प्रत्येकाची शिस्त वेगळी, विचार वेगळा. पण तो मी माझ्या चौकटीत आणून बसवायचा प्रयत्न केला, की सगळा गोंधळ सुरू झाला. आपल्याला इतरांच्या चौकटी बघायच्या नाहीत. आपल्याला आपली चौकट बघायची समर्थ सांगतात. आणि ते बघत असताना माझ्यातले हे अवगुण मी दूर करते आणि मग माझ्या लक्षात येतं राग जास्त आहे. पण मुख्य आपला अहंकार हा अवगुण जो आहे ना, तो यामध्ये लक्षात घ्यायचा. म्हणजे परमार्थामध्ये सगळ्यात मोठा शत्रू कुठला आहे? आपला अहंकार आणि तो नष्ट व्हायला पाहिजे. आणि मग तो हळू कमी करत जायचा आहे. तेव्हा कुठेतरी माझं मन शुद्ध होणार आहे. पण आपल्याला इतकी
इतक्या वर्षाची सवय झालेली असते ना, की मी करते, माझ्यामुळे होतं. ह्या जो दुर्गुण आहे ना, अहंकारातनंच निर्माण झालेला आहे. हा मला सोडून द्यायचा आहे आणि त्याचा जास्त अभ्यास करायचा आहे. मला स्वतःला बदलायचे म्हणजे काय? पहिल्यांदा माझ्यातला अहंकार बाजूला करून माझा हा क्रोध त्यातनंच निर्माण होतो ना, तर ह्याच्यावर मला विजय मिळवायचा आहे. अनेकांना समाजात वावरताना लोकांशी कसं वागायचं तंत्र जमत नाही. कोणाशी कसं बोलायचं, कशा पद्धतीने म्हणजे बघा जसं आत्ता म्हटलं, तसं प्रत्येक वेगळी व्यक्ती वेगळी आहे. आणि मग याच्यासाठी काय करायला पाहिजे? समर्थ म्हणतात तुम्हाला माणसं ओळखता आली पाहिजेत. कोण कसा आहे, त्याच्या आवडी काय आहेत, त्याचा स्वभाव कसा आहे, ह्याची नेमकी पारख करणं आवश्यक आहे. माणसांची पारख होणं आवश्यक आहे. म्हणजे त्याचं वागणं कसं हे पाहावं. खोटा आव आणताना माणूस गोड बोलतो. पण त्याचं आचरण, त्याचा स्वभाव फार काळ लपवून ठेवू शकत नाही. म्हणजे थोड्या वेळाची ओळख आहे तर गोड-गोड बोलून माणूस वेळ मारून नेऊ शकतो. म्हणून माणूस पारखायचा असेल तर तो वागतो कसा हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे अ, याच्यासाठी खूप छान उदाहरण म्हणजे लग्न ठरलं समजा, तर नवीन असताना सगळेच छान-छान, गोड-गोड असतात. जायचं, भेटायचं, गप्पा मारायच्या. मग तुझ्या घरी काय, माझ्या घरी काय, सगळी चर्चा करायची. चर्चेत सगळंच छान असतं. लग्न झाल्यानंतर एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे एकदम कसे काय बदलतात? त्यांच्यात 24 तासाचा जेव्हा संबंध येतो, तेव्हा छोटे-छोटे दोष लक्षात यायला लागतात. आणि मग तिथे वादावादी, भांडणं सुरू होतात. माणूस कसा आहे आधी त्याच्या वागण्यावरनं पारखून घ्यायचं. त्याचे गुणदोष काय आहेत आणि एकदा स्वीकारल्यानंतर ती व्यक्ती आपण गुणदोषासहित स्वीकारतो. असं जेव्हा आहे, म्हणजे आता आपले प्रपंच इतके काळ टिकले, समर्थांची कृपा, भगवंताची कृपा, समजून घेण्याची वृत्ती आपल्याकडे आहे. पण आज चित्र काय आहे? आज समाजात चित्र काय आहे? एकमेकांना समजून घेणं हा प्रकार किती आहे? आणि त्याच्यामुळे म्हणजे लिव्हिंगमध्येही अनेक दिवस राहतात आणि मग परत एकमेकांशी भांडून वेगळे होतात. कुठली चौकट आता राहिलेली नाही. कुटुंब व्यवस्था ही जी होती, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी जनजीवन चालू झालंय. चांगलं, वाईट ही चर्चा नाहीये. पण त्यातून जे काही निर्माण होतंय, ते चांगलं आहे का? चांगलं आणि वाईट कसं ठरवायचं? मी वागते ते चांगलं आणि दुसरा वागतो ते वाईट असं आहे का? चांगलं म्हणजे ज्यातून माझ्या कुठल्याही वर्तनातनं कुटुंबाचं, पुढच्या व्यक्तीचं, समाजाचं अहित होणार नाही, हे चांगलं. ही संकल्पना एकदा मनात रुजली ना, तर मग चांगलं आणि वाईट काय हे लक्षात येतं. त्यामुळे चांगलं आणि वाईट हे आपण नाही ठरवू शकत. पण माझ्या वागण्याने जर पुढच्या माणसाचं नुकसान होतंय, कुटुंबाचं होतंय, समाजाचं होतंय, सगळी समाजाची घडी विस्कळीत होते, तर मग मला विचार करायला लागेल. कारण मग ते फक्त माझ्यापुरतं चांगलं आहे. सगळ्यांकरता चांगलं नाहीये. त्यामुळे जेव्हा मी चांगलं वागते किंवा वाईट वागते, तेव्हा हा सगळा विचार करणं महत्वाचं आहे. आता म्हटलं तसं माणसाची काही थोड्या वेळामध्ये ओळख होत नाही. त्यामुळे जसा काळ जातो, तसं त्याचं खरं रूप समोर येतं. पण ते समोर आल्यानंतर आपला विवेक जागा ठेवून आपलं वर्तन ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि लोकांना जर जोडायचं असेल, तर अगदी सगळ्यात महत्वाचं, आपण बरोबर नाण्याला 2 बाजू आहेत. छापा आहे आणि काटा आहे. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीशी संवाद साधतो किंवा त्याला जोडण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा त्याच्यातले दोष न बघता त्याच्या गुणांची पारख करावी. हे महत्वाचं आहे. म्हणजे आता घरामध्ये नवरा-बायको, सासू-सून आहे म्हणजे काही घरांमध्ये अजून आहे. आता विभक्त किंवा बऱ्याच घरांमध्ये 2-2 आहेत, तो भाग वेगळा. पण जेव्हा हे नातेसंबंध येतात, तेव्हा आपल्याला माहिती आहे, की सासू आणि सून हे नाहीच जमत. त्या नावांमध्ये दोष आहे का काय माहीत नाही. पण मी जेव्हा मुलगी असते तेव्हा वाह! मी जेव्हा आई असते तेव्हा वाह! मी जेव्हा सासू होते तेव्हा बापरे! एकदम मीच बदलून जाते? का माझ्याबद्दलचा दृष्टिकोन बदलतो? लक्षात घेणं गरजेचं आहे.
म्हणजे पुढच्या माणसाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला, की त्याचं तेच वागणं एकाला चांगलं वाटतं, एकाला चुकीचं वाटतं. म्हणून मग समर्थांनी काय सांगितलं, "तू पुढच्या माणसाचे दोष बघू नको." मागच्या समासात आपण बघितलं काय? "गुणवंताचे गुण घ्यावे, अवगुण देखो सांडावे." हे मागच्या समासात समर्थांनी सांगितलं. दुसऱ्याचे गुण पारखायचे, म्हणजे काही गोष्टींचं व्यसन आपल्याला लावून घ्यायचं. दुसऱ्यातले फक्त टिपायचे गुण. म्हणजे जसं पक्ष्यांना आपण बाहेर दाणे वगैरे टाकतो. काही ठिकाणी देतात त्यांना प्लेटमध्ये. पण सर्वसामान्यपणे मातीमध्ये जे चांगलं पडलेलं असतं, पक्षी नेमके दाणेच वेचून घेतात. चिखल घेतात का? दगड घेऊन जातात का? माती घेऊन जातात का? नेमके उत्तम असे दाणे टिपतात आणि ते आपल्या मुलांना खायला घालतात. तसंच मला नेमकेपणाने पुढच्याचे गुण स्वीकारायचेत आणि त्याच्यामधले अवगुण आहेत, त्याचा स्वीकार करायचा नाहीये. म्हणजे ते गुण आपल्यामध्ये आपण म्हणतो ना, "अरे, ह्या व्यक्तीचं ही गोष्ट चांगली आहे बरं का. किती छान बोलते ही माझी जी मैत्रीण आहे, ती इतकं छान बोलते, की तिच्याबरोबर बसावं, गप्पा माराव्यात," असं वाटतं. अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात, की तिच्याशी बोलल्यानंतर मला ना खरंच खूप छान छान वाटतं. पण म्हणजे जर एखादा माणूस खूप कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, पण त्याच्यामध्ये राग खूप आहे. बघा 2 चांगल्या गोष्टी आहेत, 1 वाईट आहे. मग मला त्याच्यातला कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा घ्यायचा आहे. माझी मैत्रीण अशी छान बोलते, तिच्यासारखं मला बोलता आलं पाहिजे. म्हणजे मनापासून बोलायचं, मनापासून दुसऱ्याचं चांगलं व्हावं हे चिंतायचं. असं जेव्हा माझ्या आतमध्ये येतं ना, तेव्हा माझं बोलणं आपोआपच सुधारतं. माझं बोलण्यामध्ये आपोआप प्रेमभाव येतो. पण माझ्यामध्ये दोष पण आहेत. म्हणजे मग पुढच्यामधला जर राग आहे, तर तो मला घ्यायचा नाही. कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा, बोलण्यातला गोडवा, माझं बोलणं मला सुधारलं पाहिजे. कारण बऱ्याचशा व्यक्ती अशा दिसतात, की नॉर्मल बोलतच नाहीत. सतत असे ओरडून, म्हणजे आपल्या ह्याच्यात शब्द आहे बघा, खेकसून बोलणं. आहेत अशा व्यक्ती. सतत त्रस्त असतात, चिडलेले असतात आणि असं बोलायचं ते ओरडा करूनच बोलायचं. अशा माणसांपासनं लोकं लांब जातात. समोरनं येतात बघूनही रस्ता क्रॉस करतात. नको बाबा ह्याच्याशी बोलायला. खूप वेळा तुम्ही जे बोलता, तुमचे जे विचार असतात, तुमची देहबोली तशीच बनत जाते. म्हणजे माझ्या परिचित एक आजी होत्या. खूप रागीट होत्या आणि इतक्या तक्रारखोर होत्या. त्यामुळे सतत आठ्या पाडून बोलणं, हा त्यांचा स्वभाव झालेला होता. आणि सतत आठ्या पाडून काय झालं, तर त्यांच्या कपाळावर आठ्या कायम स्वरूपाच्या उमटलेल्या होत्या. कारण ती त्या कपाळाला ठेवणच तशी झाली, की सतत त्या आठ्या दिसायच्याच कपाळावर. मग त्या शांत जरी बसल्या असल्या तरी कपाळावरच्या आठ्या कमी व्हायच्या नाहीत. माझा देहामध्ये सुद्धा ती बोली विचारांची येत असते. देहबोलीतनं माणूस समजतो म्हणतात ना, कारण मनामध्ये जे विचार चाललेले असतात, ते तुमच्या देहबोलीमध्ये येतातच. तुम्ही कितीही गोड बोलून प्रयत्न करा झाकायचे. समुपदेशन करताना ह्या गोष्टी खूप छान लक्षात येतात. कारण छोटी-छोटी मुलं सुद्धा इतकं खोटं बोलतात. खोटं बोलताना त्यांचा चेहरा कावरा-बावरा होतो. त्यांना ते आपल्या चेहऱ्यावरचे भाव कसे लपवायचे हे कळत नाही. पण बोलून आपण खोटं सांगू शकतो हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. मग त्यातनंच मला शिकायचं की नाही मी जसं आहे तसं जर माझ्या देहावर दिसतं, माझ्या चेहऱ्यावर दिसतं किंवा खोटं बोलताना आपला स्वर सुद्धा वेगळा असतो. त्यात थोडासा पण हे सूक्ष्म निरीक्षण आहे. हे निरीक्षणातनं आपल्याला कळतं. माणसाची पारख करताना या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या लक्षात यायला पाहिजेत. खोटं बोलत असेल तर कळतो, नजरेला नजर देत नाही ती व्यक्ती. येतात काही गोष्टी लक्षात. पण ती पारख मला आली पाहिजे आणि त्याच्यातले दोष मला स्वीकारायचे नाहीयेत. त्याच्यामध्ये चांगले जे गुण आहेत तेवढे माझ्याकडे मला घ्यायचे आहेत आणि त्याचं अनुकरण मला करायचं आहे. म्हणजे इथे मला विवेक विचार मदत करतो. योग्य काय आणि अयोग्य काय याची मला बरोबर निवड करता आली पाहिजे. तरच मी दुसऱ्याचे दोष बघणार नाही आणि दुसऱ्यातलं जे चांगलं आहे ते आत्मसात करायचा प्रयत्न करेन. म्हणजे माझ्यामध्ये बदल व्हावा याच्यासाठी समर्थ किती छान मार्गदर्शन करतात बघा.
अतिशय एक महत्वाचा मुद्दा समर्थ सांगतात. परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे इतरांसाठी झिजणं, इतरांसाठी करावं. स्वार्थी वृत्तीचा माणूस स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी झिजतो, करतोच तो. म्हणजे त्यात असं वेगळेपण काही नाही. पण दुसऱ्यासाठी काही करायचं म्हटलं, तर त्याचे हात एकदम आखडले जातात. म्हणजे प्रापंचिकाचा हा सर्वसाधारण गुण आहे, दुर्गुण आहे म्हणायला हरकत नाही. तो आधी स्वतःचं बघतो आणि स्वतःच्या प्रपंचाचं बघतो. चूक आहे का? तर नाही. ते त्यांनी करायलाच पाहिजे. पण फक्त तिथेच न थांबता त्यांनी पुढे पण जायला पाहिजे. म्हणजे माझी जेव्हा परिस्थिती नव्हती, तेव्हा सुद्धा मी माझ्या ₹1 मधला 4 आणे दुसऱ्याला द्यायची माझी वृत्ती असायला पाहिजे. हे जेव्हा मला जमतं, तेव्हा मग मोठ्या प्रमाणातला दानधर्म जेव्हा माझ्याकडे विपुल प्रमाणात म्हणजे मी समृद्ध होते, पैशाच्या दृष्टीने, आर्थिक दृष्टिकोनातनं समृद्ध होते. इथे आम्हाला समर्थ विचारांनी समृद्ध व्हायला सांगतायत, आचरणाने समृद्ध व्हायला सांगतायत. पण जेव्हा माझी अशी क्षमता येते, की मी कुणाला मदत करू शकते, तेव्हा सहजपणे घडलं पाहिजे. ही जी सहजता आहे ना, ही मला माझ्या प्रत्येक कृतीमध्ये आणता आली पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी दुसऱ्याला जाणून घेणं, दुसऱ्यासाठी काही करणं, दुसऱ्याचे गुण पाहणं आणि ते आत्मसात करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या मला सुखी बनवत असतात. या सगळ्या गोष्टीतनं मला सुख मिळत असतं आणि मला यश प्राप्त होत असतं. त्यामुळे ह्या सगळ्या उत्तम गोष्टी आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. इतरांना अडी-अडचणीत निरपेक्ष भावनेने मदत करणं. हा गुण ज्यांच्याकडे नाही, त्यांनी प्रयत्नपूर्वक हा गुण अंगी बाणला पाहिजे, असं समर्थ आवर्जून सांगतात. म्हणजे कशा-कशाचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे, आपल्याला बदलण्यासाठी. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांशी प्रेमाने वागावं. असं जेव्हा आम्हाला जमतं ना, सगळ्यांशी प्रेमाने वागणं, तेव्हा आम्ही किती सुखी जीव असतो, हा अनुभवच ज्याचा त्यांनी घ्यायचा. सर्वांशी प्रेमानं वागणं हे तर खरं किती साधं आणि सोपं सूत्र आहे. पण ज्यांनी सुरुवात केली, अहंकारी वृत्तीमुळे इतरांविषयीचा प्रेमभाव आपल्या मनामध्ये येत नाही. आणि म्हणून ते आहे ना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. गाणं पाठ आहे हो. पण हा सुंदर विचार मनामध्ये पेरला जात नाही. जोपर्यंत अहंकार आहे, तोपर्यंत ही वाक्यच राहतात. आतमध्ये काहीच झिरपत नाही. कारण हा अहंकाराचा मोठा दगड आहे ना, तो बाजूला सारला, तर आपल्याला हे आतमध्ये हा विचार, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे आपोआप म्हणजे मी नेहमी म्हणते तसं सहजतेने घडणार आहे. समर्थ काय म्हणतात, "बरे करिता बरे होते, हे तो प्रत्यय येते." आपण जर कुणाशी चांगलं वागलं, तर आपल्याला चांगलंच म्हणजे तुम्ही जे देता तेच तुमच्याकडे येतं. जे तुम्ही पेरता तेच उगवतं. कारल्याची बी पेरली आणि आंबे आले नाहीत असं आपण जर म्हटलं, तर तो जसा माझा अविवेक आहे, तसंच आहे. तुम्ही जसं बोलणार तसंच तुम्हाला उत्तर मिळणार आहे, तसंच तुम्हाला प्रतिसाद मिळणार आहे. आणि म्हणून मग समर्थांनी काय सांगितलं, की प्रसंग पाहून माणसाने वागावं. मग ते राजकारण असो, भगवत कथा असो, जे काही तू करशील ह्या सगळ्या गोष्टी जर तू प्रसंग पाहून केलास, म्हणजे ते थोडक्यात एक तारतम्य आहे. हे तारतम्य तुला जर आलं, तर तुला यश नक्की मिळेल. आणि त्याच्यासाठी बघा आत्तापर्यंतच्या प्रत्येक याच्यात समर्थांनी तुझं बोलणं सुधार हे सांगितलं की नाही. जसं तू बोलणार तसंच तुला उत्तर येणार. तर तुम्हाला जर काही चांगलं म्हणजे जे तुम्हाला हवं ते आधी आपल्याला देता आलं पाहिजे. द्यायला शिकलं पाहिजे. मला प्रेम हवं तर तुला प्रेम देता आलंच पाहिजे. मला असं वाटतं की सगळ्यांनी शिस्तीत टापटिपीत राहावं. तर आधी ते माझ्या आचरणात आलं पाहिजे. मी खुर्चीमध्ये बसून जर सांगत राहिले की "अरे, तो तिथला पसारा आवरा रे. अरे, ती जरा कपाटं नीट लावून घ्या रे." तर दुसऱ्या खुर्चीवरनं उत्तर येणार, "हो, हो, करते हं" किंवा "करतो हां." कृती शून्य. पुढच्या पिढीपर्यंत जर मला हा उत्तम विचार पोहोचवायचा असेल, तर
मला आधी ते माझ्या आचरणात आणणं गरजेचं आहे. मला असं वाटतं, की सगळ्यांनी जप करावा, सगळ्यांनी उत्तम ह्या ग्रंथांचं वाचन करावं. पण ते मी जेव्हा ग्रंथ वाचते, दासबोधाचा अभ्यास मी इतके वर्ष करते आणि माझ्यामध्ये जर काहीच कणभर देखील बदल दिसला नाही, तर ते एखाद्या कादंबरीप्रमाणेच झालं ना हो. जर माझ्यामध्ये छोटासाही बदल दिसला नाही, पण हां, माझी आजी किंवा माझी आई इतके वर्ष दासबोधाचा अभ्यास करते आणि तिच्या वागण्यामध्ये इतका बदल झाला ना, काय आहे तो ग्रंथ? एकदा बघूच या. असं घरातल्यांना वाटतंय का? ते वाटणं महत्वाचं आहे. आणि तसं जेव्हा वाटतं म्हणजे मी जप करते, पण ते जप करताना माझ्यामध्ये झालेला बदल, माझ्यामध्ये आलेली शांतता जोपर्यंत पुढच्याला जाणवत नाही, तोपर्यंत माझा जप हा यांत्रिक पद्धतीने आहे. मी एका विशिष्ट वेळेत जप करते आणि उरलेल्या वेळेत निंदा, नालस्ती आणि चिडचिड करते. घरातले म्हणतात काही उपयोग नाही. म्हणजे मग आपण सकाळी मला उठायचंय, देवपूजा करायची, डबा घ्यायचाय, कामाला जायचंय. हे झालं रुटीन. त्या रुटीनमध्ये देवपूजा आली. हे रुटीन म्हणजे ही झाली यांत्रिक पद्धतीने. ह्याच्यामध्ये पूजा केली आणि तामण वगैरे सगळं तसंच ठेवून मी कामाला गेलो. यामध्ये शिस्तही दिसत नाही आणि देवाबद्दलची आपुलकीही दिसत नाही. अनेक घरांमध्ये आता पूजाही होत नाही, तो भाग वेगळा. पण ते एक चैतन्य आहे, ते एक अस्तित्व आहे, जे माझ्या बरोबर आहे. ही जाणीव असणं आणि ही जाणीव समर्थ आम्हाला दासबोध ग्रंथामधनं सतत करून देतात. तो तुझ्या बरोबरच आहे. तो तुझ्यामध्ये आहे. ही सगळी जाणीव समर्थ आम्हाला अखंड करून देतात. पण तरीसुद्धा काही गोष्टी आमच्या लक्षात येत नाही. म्हणजे जसं आम्ही खूप जे समारोपच केला ना समर्थांनी ह्या समासाचा, "विद्या उदंडची शिकत गेला, प्रसंगमान चुकतची गेला, तरी मग तये विद्येला कोण पुसे." भरपूर शिक्षण घेतलं, पण जगात वागायचं धोरण समजलं नाही, तर या विद्येची किंमत शून्य होते. भरपूर दासबोधाचं वाचन केलं, भरपूर दासबोधाचे समास अभ्यासले, भरपूर दासबोधावरच्या परीक्षा दिल्या, तरी पण माझ्यामध्ये बदल शून्य. तर मग विद्या उदंडची शिकला, प्रसंगमान चुकतची गेला. तो दासबोध माझ्यामध्ये उतरलाय, तो माझ्या आचरणात येत नसेल, तर तो लोकांपर्यंत पोहोचणार नाही. तो जर मला पोहोचवायचा असेल, तर तो माझ्यामध्ये बदल अपेक्षित आहे. आणि म्हणून मग प्रपंच करत असताना माझे विचार मला जेव्हा व्यापक करायचे असतात, तेव्हा मला माझ्यात सुधारणा करायची आहे. आणि मग मी हाच विचार करायला पाहिजे. लोकं अशीच स्वार्थी वृत्तीने वागणार. संकुचित विचारसरणी त्यांची असणार, तसेच ते जगणार. आणि हा विचार करून आपण वरच्या पातळीवर राहायचं, आपण आपली उंची वाढवायची आणि आपल्यातली क्षमाशील वृत्ती जागी ठेवायची. आणि माऊली म्हणतात तसं अनाक्रोशे क्षमा. कुठलाही राग नाही, द्वेष नाही, काही नाही. क्षमा म्हणजे क्षमा. विसरून जायचं. जे आधीचं घडलं ते मनापासनं विसरायचं. हे खूप महत्वाचं आहे. कारण ही माझी वृत्ती मला पुढे घेऊन जाणारी आहे. इतरांचं भलं करणारच आहे, पण ती माझं काहीतरी चांगलं करणार आहे, ह्याच्यासाठी ही वृत्ती आपल्यामध्ये पाहिजे. आणि म्हटलं तसं, की आपल्या वागण्यातनं आपली जेव्हा ही शांत वृत्ती दिसते ना, त्यावेळेला लोकं आपला आपोआपच आदर करायला लागतात. लोकांचं आपल्याविषयीचं मत बदलतं आणि त्याच्यासाठी हे सगळे बदल, हा सगळा आपल्यामध्ये जो बदल घडवून आणायचा आहे, आपल्यातले अवगुण जे टाकून द्यायचे आहेत, हे सगळं तू कर, असा प्रयत्न कर, असं समर्थ आम्हाला ह्या प्रत्यय निरूपण ह्या समासामधनं सांगतायत. आता एक समासामध्ये पुढचं आहे भक्त निरूपण. प्रत्येक ह्याच्यात समर्थ प्रपंच, परमार्थ, प्रपंच, परमार्थ. आता परमार्थाविषयीचा विचार, भक्ताविषयीचं समर्थ आपल्याला निरूपण करणार आहे. ते काय आहे ते आपण जाणून घेऊया. आपल्या वर्गावर ग्रुपवर आपल्या नेहमी तो समास दिला जातोच. तर आपण इथे बसण्यापूर्वी त्याचं वाचन करत असाल ह्याची मला खात्री आहे. त्यामुळे आपलं चिंतन मनन उत्तमच होत राहील. तसंच आपण आज जसा प्रत्यय निरूपण बघितला, तसं आपण आता भक्त निरूपण पुढच्या वर्गामध्ये बघूया. आता इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.